जिकडे आपल्या राज्यात राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करण्यात, राजकारण करण्यात, महापुरुषांची फक्त मोठी मोठी स्मारकं बांधण्यात आणि देखावा करण्यात, शहरांची नावं बदलण्यात व्यस्त असतात. अशा वेळी केरळसारखा राज्य सगळ्या मुलामुलींना ग्रॅज्युएशनपर्यंत मोफत शिक्षण उपलब्ध करून देतो. ज्या राज्यात आजही 95.3% साक्षरता दर आहे, तिकडे आता मोफत शिक्षण मिळणार आहे. म्हणजे हा राज्य शिक्षणावर किती लक्ष देतो याचंच हे उत्तम उदाहरण. केरळचे अर्थमंत्री के.एन. बालगोपाळ यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना ही ऐतिहासिक घोषणा केली. दरवर्षी सुमारे 260 कोटी रुपयांची तरतूद मोफत शिक्षणासाठी करण्यात आली. सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांमधील कला आणि विज्ञानाच्या अभ्यासासाठी आता एकही रुपया भरावा लागणार नाही. आणि या एका निर्णयामुळे फक्त पैशाअभावी शिक्षण न मिळणाऱ्या मुलामुलींना आता शिक्षण मिळणार आहे. किमान केरळमध्ये तरी गरिबीतून वर येण्याची स्वप्न बघणाऱ्यांसाठी सरकार मदतीचा एक हात देतोय. आपल्या राज्यामध्ये निवडणुकीपुरता जात, धर्म, मराठा, ओबीसी यावर मत मागणाऱ्यांना आणि शिक्षणासारखा महत्त्वाचा मुद्दा मागं टाकणाऱ्या राज्यकर्त्यांनी केरळकडून किमान एवढं तरी शिकावं.